Welcome students in the fourth part of the lesson Natural Resources. Students, in the last video we get the information about coal, which is the solid form of the fuel, and also the mineral oil, which is the liquid form of the fuel. Now in this video we are going to learn the last type of fuel, which is the gaseous form. Now let's try to understand the liquid form of the fuel, that is natural gas. Natural gas is an important fossil fuel. म्हणजे नैसर्गिक वायू हे महत्त्वाचे जीवाश्म इंधन आहे. इम्पॉर्टंट फॉसिल फ्युएल. इट इज फाउंड असोसिएटेड विथ पेट्रोलियम इन अंडरग्राउंड ऑइल वेल्स अँड इन सम प्लेसेस ॲज नॅचरल गॅस अलोन. आणि हा जो नैसर्गिक वायू आहे हे भूगर्भात पेट्रोलियमच्या सानिध्यात तसेच काही ठिकाणी फक्त नैसर्गिक वायू म्हणून आपल्याला सापडते. द मेन कंपोनंट ऑफ नॅचरल गॅस इज मिथेन, दॅट इज CH4. नैसर्गिक वायूमध्ये मिथेन हा प्रमुख घटक असतो. व्हाईल इथेन, प्रोपेन अँड ब्युटेन आर ऑल्सो प्रेझेंट इन स्मॉल प्रपोर्शन्स. आणि इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन हे घटक देखील अल्प प्रमाणात असतात. म्हणजेच या नॅचरल गॅसमध्ये मिथेन हा वायू अत्यंत महत्त्वाचा आहे आणि याशिवाय इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे घटक देखील अल्प प्रमाणात असतात. नॅचरल गॅस इज फॉर्म फ्रॉम द रिमेन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स बरीड डीप अंडरग्राउंड अँड सब्जेक्टेड टू हाय प्रेशर. हा जो नैसर्गिक वायू आहे हा भूगर्भात सजीवांच्या अवशेषांपासून उच्च दाबाखाली तयार होतो. उच्च दाबाखाली म्हणजेच हाय प्रेशर. This fuel can be carried over long distances by means of a gas pipeline. आणि हे जे इंधन आहे हे गॅस पाईपलाईन म्हणजे वायुवाहिनीच्या सहाय्याने दूरवर वाहून नेले जाऊ शकते. बट इन द ॲब्सन्स ऑफ अ नेटवर्क ऑफ पाईपलाईन म्हणजे काही ठिकाणी या गॅस पाईपलाईनचा अभाव असतो आणि म्हणूनच it is transformed under high pressure into compressed natural gas, that is CNG, and liquefied natural gas, that is LNG. आणि म्हणूनच ज्या ठिकाणी हे गॅस पाईपलाईनचा अभाव असतो त्या ठिकाणी त्याचे रूपांतरण हे उच्च दाबाखाली कंप्रेस्ड नॅचरल गॅस, ज्याला आपण CNG म्हणतो, व लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणजे LNG म्हणतो, यामध्ये त्याचे रूपांतर केले जाते. And this makes it possible to transport the gas. आणि त्यामुळे त्यांची वाहतूक करणे सुलभ जाते. आणि सो टुडे CNG gas is used on a large scale. Now let's try to understand characteristics of CNG. So first, it catches fire easily. पहा, हा जो CNG आहे तो सहजपणे पेट घेतो. नो सॉलिड वेस्ट रिमेन्स आफ्टर कंबशन. आणि ज्वलनानंतर घनकचरा खाली शिल्लक राहत नाही. कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर आर फॉर्म इन स्मॉल क्वांटिटीज. कमी प्रमाणात कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होते. अँड अदर पोल्युटंट्स म्हणजे इतर प्रदूषके, उदाहरणार्थ नायट्रोजन, कार्बन, सल्फर डायऑक्साईड्स हे जे पोल्युटंट्स आहेत दे आर नॉट प्रोड्यूस्ड. म्हणजे ही इतर प्रदूषके तयार होत नाही. इट कॅन बी ट्रान्सपोर्टेड इझिली. आणि हा CNG जो गॅस आहे हा सहजतेने वाहून नेता येतो. अँड कंबशन कॅन बी कंट्रोल्ड इझिली. आणि ज्वलनावरती देखील सहज नियंत्रण ठेवता येते. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ CNG. नाव स्टुडंट्स, लेट्स लर्न अबाउट लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, ज्याला आपण LPG असे म्हणतो. पेट्रोलियम गॅस इज ऑप्टेन्ड ड्युरिंग रिफायनिंग ऑफ क्रूड पेट्रोलियम. पहा, क्रूड पेट्रोलियम म्हणजे अशुद्ध पेट्रोलियम. या पेट्रोलियमच्या शुद्धीकरणातून पेट्रोलियम गॅसची निर्मिती ही होत असते. पेट्रोलियम गॅस इज ट्रान्सफॉर्म इन टू अ लिक्विड बाय सब्जेक्टिंग इट टू हाय प्रेशर. पेट्रोलियम गॅसवर उच्च दाब देऊन त्याचे आकारमान हे बदलले जाते. That means petroleum is transformed into a liquid by subjecting it to high pressure and reducing its volume to 1
अपॉन 240 ऑफ द ओरिजिनल. म्हणजे दाब देऊन त्याचे आकारमान हे 1/240 पट करून त्याचे द्रवात रूपांतर केले जाते. बघा, गॅसचे रूपांतर हे द्रवात केले जाते. कशाच्या साहाय्याने? तर त्याच्यावरती उच्च दाब दिला जातो आणि त्याचे जे आकारमान आहे ते सुद्धा कमी केले जाते. इट इज स्टोर्ड इन थिक वॉल्ड स्टील सिलेंडर्स टू दॅट अंडर प्रेशर इट रिमेन्स इन द लिक्विड स्टेट. आणि या दाबाखाली ते द्रवरूप अवस्थेत राहावा यासाठी तो जाड पोलादी टाक्यामध्ये साठवतात. ॲज इट कम्स आउट फ्रॉम द स्टोरेज सिलेंडर इट इज ट्रान्सफॉर्म बॅक इन टू अ गॅस. आणि या साठवलेल्या टाकीमधून बाहेर येताना त्याचे परत वायूत रूपांतर होत असते. दिस गॅस कंटेन्स मेनली 2 components, propane and butane in the ratio 30:70. आणि या वायूमध्ये प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन हे 2 घटक 30:70 या प्रमाणात असतात. इट इज ऑर्डरलेस गॅस. आणि हा जो गॅस तयार झालेला असतो तो जो आहे तो वासरहित असतो. बट अ स्मॉल अमाऊंट ऑफ केमिकल कॉल्ड इथिल मर्कॅप्टन विच हॅज अ स्ट्रॉंग कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर इज ॲडेड टू इट. बघा, जो वायू तयार होतो तो वासरहित असतो, परंतु कोणत्याही कारणाने त्याची गळती झाल्यावर लगेच समजून येऊन अपघात टाळावा यासाठी त्याच्यामध्ये इथिल मर्कॅप्टन हे तीव्र व विशिष्ट वासाचे रसायन त्याच्यामध्ये अल्प प्रमाणात मिसळलेले असते. दिस हेल्प्स टू डिटेक्ट एनी लिकेज ऑफ LPG गॅस इमिजिएटली अँड दस अवॉइड एनी ॲक्सिडेंट. आणि त्यामुळे LPGची गळती आपल्याला लगेच लक्षात येते आणि त्यापासून होणारा अपघात आपल्याला टाळता येतो. सो स्टुडंट्स, दिस LPG गॅस इज safely used in our home for cooking. Now students, let's learn about alternative fuels, ज्याला आपण पर्यायी इंधन असे म्हणतो. The demand for fuels has increased greatly due to the rapidly growing population. पहा, झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि या लोकसंख्येमुळे इंधनाची मागणी ही वाढत चाललेली आहे. बट द रिझर्व्स ऑफ फॉसिल फ्युएल आर लिमिटेड. परंतु जे फॉसिल फ्युएल आहे त्याचे साठे मात्र मर्यादित आहेत. इट इज बिकमिंग डिफिकल्ट टू मीट द इन्क्रीज्ड डिमांड. आणि म्हणूनच वाढीव मागणी, इंधनाची जी मागणी वाढीव आहे त्या मागणीची पूर्तता करणे सध्या अवघड होत चाललेले आहे. अँड सो द लाईकलीहूड ऑफ दीज रिझर्व्स गेटिंग एक्झॉस्टेड इज नोन ॲज द एनर्जी क्रायसिस. आणि म्हणूनच जे इंधनाचे साठे आहे ते साठे संपण्याची भीती निर्माण झालेली आहे आणि त्यालाच आपण ऊर्जा संकट असे म्हणतो. ॲज द रिझर्व्स ऑफ फॉसिल फ्युएल्स नेमली मिनरल ऑइल अँड कोल आर लिमिटेड अँड द डिमांड इज इन्क्रीजिंग, द अल्टरनेटिव्ह फ्युएल्स आर कमिंग इन टू यूज. बघा मुलांनो, खनिज तेल, दगडी कोळसा या जीवाश्म इंधनाचे साठे हे मर्यादित आहेत आणि शिवाय वाढती मागणी म्हणून पर्यायी इंधने म्हणजेच अल्टरनेटिव्ह फ्युएल्स याचा वापरात आता येऊ लागलेला आहे. म्हणजे पर्यायी इंधने सध्या वापरामध्ये येऊ लागलेली आहेत. मग ही अल्टरनेटिव्ह फ्युएल्स आहेत तरी कोणती? तर पहा, हायड्रोजन, बायोफ्युएल्स, मिथेनॉल और वुड अल्कोहोल, इथेनॉल और ग्रीन अल्कोहोल, दीज आर सम ऑफ द अल्टरनेटिव्ह फ्युएल्स. म्हणजे या पर्यायी इंधनांचा वापर आता माणसाने स्वीकारलेला आहे. सो स्टुडंट्स, वी हॅव लर्न अबाउट द different types of fuels which we use in our everyday life. Thank you.